काशीखंड अध्याय 39. श्री गणेशाय नमः. षण्मुख म्हणे गा अगस्ती, सदाचार निरूपिला तुझ प्रती. आता मग गृहस्थाश्रमी जे नीती, ते निरूपितो तुझ. अगस्ती म्हणे गा षडानना, माझे प्रश्नाची दाणा. क्षमा की जे जी अनाथ दीना मज रंकावरी. जैसा छत्रपती लोकपाळ, तो जैसा जन इच्छेचा निर्मळ. तैसा माझा वियोग वडवानळ, शांत तुझिया शब्दामृते. धुंडोनिया मेळवी आहार, पत्या कवळ घाली पक्षीश्वर. तैसा मी अनाथ किंकर, तुम्हा अधीन स्वामी. मज काशी वियोग उद्भवला, म्हणून स्वामीसी प्रश्न केला. नव्हेची तो औषधी साध्य ज्वर चेतला, असंभाव्य स्वामी. आता तया ज्वराचा वैद्य पूर्ण, तुम्ही मज भेटले ती षडानन. मात्रा जाणता तू शिवनंदन, काशी कथा औषधी. तुझी षडवक्र रत्नखाणी, त्या भरलिया असती शिवनामरत्नी. ती जडली माझ्या मन हिरणी, परितृप्ती नव्हेची. आता गृहस्थाश्रमाची कथा, ती मज निरूपा स्वामीनाथा. जेने वंचिले यमपंथा, ते निरूपा स्वामिया. मग स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी, तू जैसा श्रोता न देखो कोणी. जे श्रोते सांगितले वेद पुराणी, त्यामध्ये तू मुख्य एक. सप्तद्वीपवती मध्ये थोरू, काय काशी तोची क्षीरसागरू. ते द्वीपांतरा होते शरीर तारू, अगस्ती माझे. तेथे अगस्ती बहुता यत्ने, भरली शिवनाम कथा रत्ने. त्यासी केली होती गायत्ने, माझे मन मांदुसे माझारी. मग त्या रत्नांचा स्वभारू, प्रमाण झाले शरीर तारू. मी उतरलो दक्षिण पारू, काशीपुरी क्षीराब्धीचा. तव मित्रा वरुणांचा सूत, ग्राहिक भेटलासी महाद्भुत. जेने प्राशिला रत्नमुक्तांसहित महासमुद्र तो. ऐसा तू श्रोता थोर गा अगस्ती, जे जे आवडे तुझे चित्ती. ती तुके कठीण तुझ निश्चिती, ऐसा माझा मनोभाव. तुवा प्रश्निली गृहस्थाश्रम नीती, तरी एकाग्र पर्येसी गा अगस्ती. जे चतुर्वर्णाचार पद्धती, ते कैसी आता. स्त्री विन राहो नये द्विजासी, दान संकल्पिजे न्यायिक द्रव्यासी. ते किंचित परिपुण्य फळासी, पाविजे सत्पात्री देता. अभिलाषाचे द्रव्य संपूर्ण, ते वेंची जरी भार सुवर्ण. तो दाता कृपण उभय जन, यमदंडी आणावे जाणावे. दुष्टाचे पती प्रतिग्रह जी अंगीकारिजे, ऐसे ब्राह्मण सदाचारी वर्तिजे. दुष्टदान घेता चंद्रार्कवरी, ते भोगिती नरक. षटकर्मे विन नवे अग्निहोत्री, पंचकर्मे न करी तो नवे गा क्षत्री. त्रिकर्मे विन नवे जगत्री, वैश्य वर्ण तो. कुंभज म्हणे षडाननासी, क्षत्रियांची पंचकर्मे ती कैसी. स्वामी म्हणे अगस्ती ऋषी, ती पर्येसी आता. प्रथम कीजे सचैल स्नान, मग कीजे सत्पात्री दान. सत्यार्थची बोलीजे वचन, असत्यासी वर्जुनी. महासंतोष राखीजे भूतळी, नित्य गमन व्याहाळी. युद्धी शौर्य कीजे परदळी, ही पंचकर्मे क्षत्रिये कीजे. आता वैशासी कर्मे कवण, स्नान संध्या वैश्वदेव पूजन. मग तृतीय प्रहरी भ्रमण, कीजे व्यापारार्थ. हे त्रिकर्म कीजे वैश्य वर्णे, आता म षटकर्मे कवणे. जी नित्य आचरावी ब्राह्मणे, ती पर्येसी अगस्ती. प्रथम शौच स्नान संध्या कीजे, मग ध्यान अध्ययन आरंभीजे. यजन याजन भिक्षाटन कीजे, ही षटकर्मे ब्राह्मणे आचरावी. आता चार कर्मे संन्यासी, ती पर्येसी अगस्ती ऋषी. ती आचरे तोची गा संन्यासी, एर उदर बैरागी. स्वामी म्हणे गा अगस्ती ऋषी, आता संन्यास कर्मे ती कैसी. शौच स्नान संध्या भिक्षा एकांतासी, ही चार संन्यास कर्मे. आश्रमाची जे नैऋती दिशा, संन्यासीये जावे त्या दिक्प्रदेशा. परी तो मर्यादा किती पर्येसा, दीर्घ शंकेची. योजनाचा 8वा भाग, इतुका क्रमावा संन्यासीये मार्ग. मग दीर्घ शंकेचा मौने पै,
भूमी पहावी चक्षुमंडळी लिंग धरीजे करस्थळी मृत्तिका जरी भूतळी तरी जाय धापातासी ग्रामस्थळींची जे मृत्तिका ते असावी जवळिका सप्तवेळा लाविजे गुदी मृत्तिका मग उठीजे तेथुनी महिपात्री घेऊनी जीवन सप्तपदे क्रमीजे तेथुन त्रये सप्तके मृत्तिका लावून शौचकीजे मग पंच सप्तके करस्थळी मृत्तिका लाविजे सुनिळी ऐसे हे शौचकर्म प्रातःकाळी संन्यासी एकीजे मग चरण क्षालन करुणी सप्त गोळे कीजे तिही करुणी कर क्षाळीजे कंठापासुनी मग निघावे स्नानासी ऐसे कीजे शौच स्नान मग कीजे भिक्षाटन जव दिन कर येतसे मध्यान्ह तव भिक्षा काळ भिक्षा कीजे उद्वस नगरी धूम्र न दिसे ज्या घरी भिक्षा कवळ घेईजे करी कर पात्रींची भक्षिजे अधिक भिक्षा जे अन्य विन जरी अभिलाषी द्रव्यदान अध्यापाता जावया लांछन गोहत्या सहस्र नित्य स्त्री अभिलाष जरी मनी गणिता सहस्र कल्पदोनी निरयाधिक भोगी नानायोनी त्या दोष नाही निष्कृती पर्जन्य काळी चतुर्मासवरी संन्यासीयेन निघावे बाहेरी अंकुर निपजती पृथ्वीवरी भंग त्यांचा महादूषण शिष्य पाठवी जे भिक्षेसी ऐसे क्रमीजे चतुर्मासी हा संन्यासाश्रम अगस्ती ऋषी निरूपिला तुझ आता गृहस्थाश्रम सांगेण जयासी म्हणावे शुद्धाचरण नित्य नित्य कीजे स्नान गृहस्थे पै दोषियांचे संगती बैसता स्नान केले पाहिजे गृहस्था चतुर्वर्ण माझी नित्य वर्तता कैसे असावे गृहस्थे स्त्री विरहित राहो नये द्विजा अन्यायिक द्रव्य वेंचीजे धर्म काजा अभिलाषाचे वेंची जो ब्रह्म भोजा तो भागो निरय आता ब्राह्मण शूद्र ते कवण जे वृषभ प्रष्टी घालिती अन्न विक्रय रस विक्रय ब्राह्मण करीती ते शूद्र जाणावे त्यांचे गृही शूद्र जातीने जाण सर्वथान कीजे उदक प्राशन तरी सत्याचे घडे सुरापान आणि अध्यापातासी जाय धान्य लवण शर्करा ब्राह्मण इच्छिती यांची व्यापारा तरी सुरापान गोमांस विकरा केलाथा अन्ययाती यांची या दोषा नाही निष्कृती चंद्रार्कवरी निरये भोगिती पडती अध्यापाती भोगिती 84 लक्ष योनी भली या षटकर्मी ब्राह्मणे न घेईजे अतयाचे धान्य दान घे तरी गोमांस भक्षण घडले सत्यपय रस विक्रय वाणिज वानप्रस्थ वृषभ प्रष्टी पाला नीती वाहती शेत ते नव्हे ती ब्राह्मण शूद्र्यात म्हणावे निश्चय आता भल्या ग्रहस्थे असत्य कौना ठाई अवेरीजे सत्य स्थयंवरी परिणिता जाण अपत्य आणि द्विज नागविता आणि गौखाय कवणाचे काही आणि कवणाचे गृही द्रव्य जाय सर्वही इतुके ठाई ग्रहस्थे पाही बोलू नये सर्वथा क्षीर घृत लवण स्नेह पाणी इतुके नदीजे हस्ती भल्यांनी घेईजे भूमीवरी ठेवूनी ते निर्दोष जाण भल्या सत्पात्रासी दिजे अन्न ते जीर्ण करी वेद पठने करुण तेने गृहस्था विजय पूर्ण ऐहिके पारत्रिक जोडे अन्न देता पात्रासी ते अन्न शापितसे गृहस्थासी या अधम मुर्ग्व उदरी आम्हासी घातले कवणे जोशी मुळ्या ग्रामयाजीचे अन्न भक्षू नये भलिया श्रीमंते जाण भक्षी तरी घडे भोजन अमंगळ क्रमींचे कंदर्प गाजर कंद देखा गोराड कंद शेवगा मूळ शाखा हे ब्राह्मणे भक्षिता विशेषा तरी भक्षिले गोमांस आता कोठे की जे ब्राह्मणे मौन संध्या साधिता आणि सारिता भोजन मात्र भगिनीसी अनुग्रह वचन या परते काय सांगू स्वामी म्हणेगा ऋषी अगस्ती पर्येसी चतुर्वर्णाची ग्रहस्थिती स्त्रियो विरहित महाश्रीमंती असो नये परमदूषण गृहस्थासी महत्व ऐश्वर्या या सर्वांचे भूषण भार्या भार्येविन सर्व गुण गांभीर्या निंद्यता जाण जगत्रयी भार्या गृहस्थाश्रमाचे मूळ जाण भार्या सुखाचे अधिष्ठान भार्या संतानाचे मूळ पूर्ण धामाधिपत्य मूळ ते
भोजन समयी भारेचा सुगुणू, जैसी वस्तावरी ममता करी कामधेनू. भारे पुढे दिसे भाव भिन्न मातेचा पय, शयनस्थळी भार्या ते दासी. भार्या संकल्पी शरीर प्राणेसी, जैसा योमी प्रकाशता शशी आनंदे कुमुदिनी. रणांगणाचे ठाई भार्य ते शक्ती, आपुल्या स्वामीसी जय कल्पिती. जैसा उभा असे शस्त्र घेऊनी हाती, साह्यासी बंधू. देहांत झालिया स्वामीसी, संकल्प करी स्वशरीरासी. म्हणून भारे विरहित पुरुषासी, नसे गृहस्थाश्रम. भारे विरहित नाही धर्माधिकार, जैसे ते दग्ध बीज न करी विस्तार. भार्या ते जाणावी सर्व शृंगार, धर्म पद्धतीचा. म्हणून चतुर्वर्णा ही भार्या कीजे, भार्येविन सुकृत न पाविजे. तपदान यजन जाणीजे, व्यर्थ स्त्रियेविन. अग्निहोत्र असे ब्राह्मणासी, आणि स्त्रिय योग होय त्यासी. तरी वैश्वदेवाचरण सामर्थ्यासी. भार्येविन यास्तव दर्भाची भार्या करुणी, ते वामांगी बैसविजे ब्राह्मणी. मग पुढे वैश्वदेवार्चनी प्रवर्तिजे कार्यासी. क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण यांसी भार्या नाही, स्वयंवरे विन. शूद्रासी भार्या वियोग होय, तरी तेने राहू नये दूषण. त्रयवणी कीजे स्वयंवराची, शूद्रे स्वयंवरी द्वितीय संबंधाची. स्त्रिया निर्दोष म्हणून या, भार्या वियोग झालियावरी. क्रमू नये पक्षमासवरी, भार्येविन गृहस्थे माता कुमरी. यासी अणवाचा असावे, त्रिभुवनी भार्या शोभे पुत्र प्रजा. भार्या मिद्र कड सागरींची ध्वजा, भार्येविन पूर्वजा अलभ्य श्राद्ध पिंड. म्हणून स्त्रिये समान नाही मित्र, भार्येविन निष्फळ मंत्र. भार्या सर्व गृहाचे छत्र, अनुपम जाणीजे. पुरुषाहुनी अष्टगुण अधिकत्वे, स्त्रियांची प्रकृती कामित्वे. म्हणून आवंगी जे मौनित्वे, प्रकृती जाणोनी. महादेवाची या चंडाशासी, धेनुसी पान करिता अवस्थासी. आणि लावण्य तारुण्य स्त्रियेसी, इतुके इष्टी पाहू नये. वृषभ वाहती करिता शेता, सर्व विक्रय करू इच्छित ते ब्राह्मण नव्हेती अन्य यात बोलिजे शास्त्री. आता सत्पात्र ते कवण कवण, उत्तम मध्यम कनिष्ठ जाण. ऐसी पात्रे असती त्रिवर्ण, ती परियेसी अगस्ती. नित्य षटकर्मे पंचयज्ञ करी, तो उत्तम पात्र ब्राह्मणा माझारी. आता संन्यास कर्मी वर्णचारी, ते महाउत्तम पात्र. पुढे क्षत्रियाची बिरुदे, क्षत्रियाची स्तुती करीती शब्दे. ती कनिष्ठ बोलिजे पात्रवृंदे, बंदीजन देवंछे. वैश्य ब्राह्मणांचा प्रतिग्रहो, हा न घेईजे दान संग्रहो. बिरुंदे पढोणी पोषण करी जो देहो, क्षत्रियांची निंद्यतो. क्षत्रिया विरहित त्रयवर्ण, प्रतिग्रह घेई तो जो बंदीजन. तो कल्पवरी कृपण होईल पिशाच. म्हणून क्षत्रियाचे दान, ते अंगीकारिजे बंदीजन. आणि इच्छी तरी तो साधन, अध्यापाता होय. द्विज वैश्य क्षत्रियांची ब्राह्मणे दाने घेईजे त्यांची. दाने घे जरी अन्य यातीची, तो ब्राह्मण गोमांस भक्षी. मांस विक्रयीचे द्रव्यदान, प्रतिग्रहाचे घे जरी ब्राह्मण. तरी त्यासी घडे रक्तपान सर्व माणसाचे. त्यासी प्रायश्चिते नाही गा निष्कृती, तो महादोषी जाय अध्यापाती. जववरी शेष धरी क्षिती, तो वरी नरक पूर्वजांसी. अन्ना मांसुनी आणि कदाणासी, जरी अंगीकारी संन्यासी. तो चंद्रार्कवरी जाय नरकासी, परी निष्कृती घडेना. आता गृहस्थे कैसे दान कीजे, सत्पात्र असे तेची पूजिजे. एर अपात्र वंचिजे, भल्या गृहस्थे. अवघेची द्रव्य दे जो ब्राह्मणा, तो मूर्खा माझी श्रेष्ठ जाणा. वर पडा होय यमगणा, नरक प्राप्त होय तयासी. स्त्रिया पुत्र आणि बंधुवर्ग, कीजे आश्रितांचा विभाग. मग चालविजे दान मार्ग, आपुलिया विभागाचा. अवघेची द्रव्य देतो अधम, निष्फळ जाणावा तयाचा धर्म. नव्हे मोक्ष तयासी हा श्रम, बांधला दोषाचा. नव पोष्य वर्ग गृहस्थासी, ते कवन कवन गा अगस्ती ऋषी. पुत्र मित्र आणि अतितासी, पाहिजे पोशिले.
स्त्रिया बंधू आणि गुरुमाता आश्रित आणि जनक पिता हे नव पोष्य वर्ग गृहस्था पाहिजे पाहिजे ती. आता नवती भद्रे बोलिजे या बैसा अन्यत्रासी म्हणिजे. शांती क्षमा दया सन्मान कीजे भक्षक दीजे शयन आसन उदक. आता नव करावी ती कवण बैसकार कीजे दीजे बैसावया आसन. पूजिजे मानिजे कीजे पादार्चन सुग्रास भोजन उदक शयन दक्षिणा. निंदा चहाडी लावा लावी पूर्ण द्रोह माया अप्रिय भाषण. दंभ क्रोध परद्वार लंपटपण ही नवही न करावी. शौच स्नान संध्या जप हवन दान श्रद्धा भिक्षा आणि वेद पठण ही नवही ब्राह्मणे संपूर्ण आचरावी पै. आपुले आयुष्य ग्रह छिद्र वित्त आणि दान मैथुन मंत्र मान अपमान आणि भेषज नववे जाण ही नव गोप्य करी पै. सावटी आणि संभेत हास्य करी कुविद्या कुतर्कवादी करी चोरी हिंसक कुसंगी मलिन जुवारी हे नवही निष्फळ. पुत्र मित्र आणि बंधू अतीत स्त्री माता पिता गुरु दैवत आणि असती आपुले जे आश्रित या नवासही मान दीजे. आता दोष नाही कवणाकार करणे हे तव बोलिजे गृहस्था कारणे. कुंभजासी सांगितला षडानने गृहस्थाश्रम झा. चितळ वाजी अजा सुकर जाण यांचे निर्दोष गा आनन. फल पाकी लागे मुख दर्शन ते निर्दोष भक्षिजे. आता माणसे निर्दोष ती कवण जैसी श्वान मृग सुमुख लाविता निर्दोषी. मांस भक्षू नये मस्त्या अद्ररियासी ती कवण कवण. पारवे बक हस टिटवी ससानी भास कूट न भक्षावी. भक्षीच्या त्या दोषी देवी उरावी दोष निष्कृता पै. नित्य नित्य जो मत्स्य आहारी तो जरी जळ मत्स्य भक्षण करी. जो जाणावा जी पूर्ण आहारी सर्व माणसाचा. ब्राह्मणे कैसे भक्षिजे मांस यज्ञ यागी भक्षा वेगा निर्दोष. क्षत्रिया पूजे विन प्रयास न कीजे भक्षिता. जरी मांस न करीती भक्षण तरी ते निष्फळ याग हवण. मग दाता आणि कृष्णा धापाता जाता पै. आता लक्षणे पाहता स्त्रियांसी सर्वथा दोष नाही तयांसी. स्वामी म्हणे गा अगस्ती ऋषी ते कैसे परिसावे. त्या नित्य नित्य निर्दोष गा असती मासपर्यंत होय रजोवती. येसी नित्य शुद्ध करिता ती ते कवन आता. चंद्र असे तयांचे आननी मुखवा ते चंद्र करिहननी. म्हणोनी निर्दोष गा कामिनी अगस्ती ऋषी. म्हणोनी लांछन नाही गा स्त्रियांसी जी माती मासी रजोवती होयतीसी. संचले पाप जाय संचयेसी त्या रजा काळा अंती. म्हणोनी स्त्रिया शुद्ध गा आननी आणि ब्राह्मण शुद्ध आचरणी. अजा अश्व चितळ आननी हेही मुखी पै. आता चतुर्वर्णांचे श्रेष्ठ जाणा परदळ विध्वंसी आह वांगणा. तो क्षत्रियामध्ये थोर शाणा श्रेष्ठ बोलिजे. ब्राह्मण श्रेष्ठ अध्ययन मंत्री. वैश्य वर्ण श्रेष्ठ अग्निहोत्री. शूद्र वर्णाचा बोलिजे शास्त्री. वृद्ध म्हातारा पुरुष अगस्तीसी वदे षडानन. हे चतुर्वर्णांचे श्रेष्ठत्व जाण. आता ज्या पात्री भक्षिजे अन्न ते शुद्ध पात्र कैसेनी. कांस्य पात्र शुद्धी विभूतीने. अबळा शुद्ध अलंकार भूषणे. दुधा शुद्धत्व एकाची फेने. सरिता महापुरे शुद्ध. शिवसूत म्हणे गा ऋषी अगस्ती परियेसी सदाचार नीती. गृहस्थाश्रमी वर्तता जे जाणती ते सावधान परिसावे. शयनयाने उपानह पात्रे अलंकार भूषणे नाना वस्त्रे. ही एकमेकाची नेई जे मित्रे नाही दूषण सर्वथा. आता स्त्रियांसी श्रेष्ठ दूषणे ती परियेसी अगस्ती कवण कवणे. परपुरुषाचे आलोचन करणे दुसरे परद्वार. परगृही जाय निद्रेसी रुसोनी जाय सांडुनी स्वामीसी. मध्यभक्षी भांडे अहर्निशी ही षट दूषणे स्त्रियांसी. हिंसा कर अष्टती कवण आता विक्रीत. घेता घेवविता भक्षिता. पाहे मारी मौळे अनुमंता मारविता. हे अष्ट ही हिंसक पै. गो गाठेनी
करस्थळी फेन उद्भवे सरिता जळी स्मशानभूमी स्त्रिया रजस्वली आतळू नये पुरुषे मार्ग सांडुनी न धरिजे अन्वग्धा देवद्वारी रुद्रतरू वंदावा भूमिकंदा आणि विष्णू वृक्ष हा घ्यावा दक्षिणांगी पुरुषे आता मूळ मघा रेवतीसी प्रतिपदा आणि नवमीसी अमावास्या आणि एकादशीसी स्त्रियांचे ऋतून दिजे त्याची तिथी नक्षत्री ब्राह्मणे जाण सर्वथान कीजे तैल भक्षण तो ब्राह्मण करी तो दोषिया पूर्ण मस्त्याहारी बोलिजे तया याची तिथी नक्षत्री ब्राह्मणासी दंतधवण वर्ज बोलिले त्यासी अगस्ती म्हणे स्वामीसी तरी कैसी शुद्धी कुंभजांसी म्हणे षडानन हे दिवसाची असे बंधन निशी वर्तल्या दंत धावण सुखेची मुक्त असे कुंभजे प्राथिला षडानन मुख शुद्धी विन कर्महीन तरी काय करी गातो ब्राह्मण कैसी मुख शुद्धी स्वामी मध्ये म्हणे वदे अगस्ती ऋषी दिवसा मुख शुद्धी ते ऐसी तरी 24 गुणन्या मुखासी होतसे मुख शुद्धी ऐसा क्रमीजे दिन माण मग रात्री कीजे दंत धावण ते चतुर्वर्णा कवण कवण कीजे गा कैसे षण्मुख म्हणे गा अगस्ती या दंत धावणाच्या वनस्पती उमेसी पशु मनपंती त्या कवण कवण परिसाता बदरी नारिंगी खर्जुरी आम्रवृक्ष जांभळी अवधारी अपामार्ग औदुंबर ऐशा प्रकारी कीजे दंत धावण स्थूळ तरी पादांगुष्ठ जैसे दीर्घ तरी अंगुळे द्वादशे दंत धावण निर्मिले ऐसे ब्राह्मणासी आता तर्जनी प्रमाण ते स्थूळ दीर्घ बोलिले द्वादशागुळ हे बोले जाश्वनीळ क्षत्रियासी आता स्थूळ अनामिका ऐसी दीर्घ अंगुळे परियेसी ते दिदले वैश्य वर्णासी दंत धावण पै कनिष्ठिका ऐसे स्थूळिक दीर्घ तरी अंगुळे षष्ठक ते दंत धावण निर्मळ ऐक शूद्रवर्णासी पै ऐसी दंत धावणे चतुर्वर्णी अगत्य कीजे अगस्ती मुनी शुल्के न करिता होतसे दर्शनी अधर्म देखा आता जाणावे कैसे यज्ञोपवीत देववृक्षाचे गर्भसूत ते विधी वर्णू शुभ्र जैसे श्वेत घेईजे ब्राह्मणे ब्रह्मवृक्षाचे चक्र करुण कर्मनिष्ठ असे अग्निहोत्री ब्राह्मण तयाचेनी हाते करावे पूर्ण जाणव्याचे सूत 384 अंगुळे दोरा मग तो त्रिसूती कीजे पुरा पंचाग्निकारका द्विजवरा हस्ते कीजे मंत्रेसी ते पंचयज्ञ कीजे ब्राह्मण न करी तो म्हणीजे शूद्रवर्ण केलिया विन घेई अन्न तो म्लेंछ जाणीजे तरी पंचयज्ञ कैसे आता ब्राह्मणासी नित्याचारी वर्तता शौच स्नान संध्या नित्य करिता हे त्रयज्ञ बोलीजे अर्ध बिंबोदयी सूर्याघ्य दीजे अष्टघटिका वेदाध्ययन कीजे मग माध्यान काळी घालीजे वैश्वदेव आहुती मग स्वामीसी वदे ऋषी उत्तम हा निरूपिला गृहस्थाश्रम आता वानप्रस्थ आश्रम नेम कैसा निरूपा मज लागी आता सावधान श्रोते सर्वज्ञ कथेसी अर्पावे श्रवण अगस्तीने प्राथिला षडानन ते कथा परिसा अनुपम शिवदास गोमा श्रोतयां प्रती भिवोनी प्रार्थितसे बद्ध हस्ती आश्रम कथा वयाची युक्ती तो अगस्ती स्वामी जाणे इति श्री काशी स्कंद पुराणे काशीखंडे गृहस्थाश्रम वर्णन नाम 49 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति 49 समाप्त।